गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रभात भक्तीमध्ये पुन्हा एक वार देवबापाने एक नवीन दिवस आपल्या आयुष्याला जोडून दिला. प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक देवाचा आशीर्वाद आहे. आणि आपण आज सर्वांनी जे आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, आपण सर्वांनी देवाला अ, खूप खूप थँक्यू बोललं पाहिजे की रात्रभर आपला सांभाळ केला आणि पुन्हा एक वार ह्या झूम प्लॅटफॉर्म द्वारे आपल्याला एकत्र केलं. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की देवाने 6 दिवसामध्ये काय निर्माण केलं. 7व्या दिवशी विश्रांती घेतली, मनुष्याची उत्पत्ती केली 6व्या दिवशी. आणि देवाच्या वचनातलं गूढ जे आहे, हे जे होली बायबल आपण त्याला म्हणतो, पवित्र शास्त्र, त्याला फक्त शास्त्र किंवा एक फक्त धर्माचा ग्रंथ असं नाही, तर पवित्र हा शब्द वापरलेला आहे आपण आपल्या मराठीमध्ये. पवित्र शास्त्र बोलतो कारण या पुस्तकातील बायबल मधील प्रत्येक शब्द हा देवाकडून आलेला आहे, म्हणून त्याला पवित्र शास्त्र असं म्हटलं आहे. आणखीन आज मी परमेश्वराचा पवित्र आत्म्याचं विनंती करते देवाला की देवा तुझा पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकाला दे, जेणेकरून जे हे गुप्त धन आहे, जे प्रत्येक जे वचन आहे त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला सहाय्य करावं. कारण जे तत्ववेत्ते आहेत, जे बायबल अभ्यासक आहेत, पुष्कळ भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करतात, मानवी विचारातून त्याचा अर्थ काढून त्याच्याप्रमाणे ते ट्रान्सलेशन केलेले आहे. परंतु आज मी देवाच्या पवित्र आत्म्याचं सहाय्य घेते. आणखीन याच्यामध्ये जे एक गूढ आहे देवाच्या वचनामध्ये, ते आपण शक्यतो त्याच्यामध्ये काय काय मेसेज देवाने आपल्याला निश्चित दिलेला आहे ते मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. आजच्या आजचा जो भाग आहे त्याच्यामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मेनली 2 भाग आहेत. एका भागामध्ये देवानं पृथ्वीची उत्पत्ती कशी केली आणि 6 दिवसामध्ये त्यांनी काय केलं, 7व्या दिवशी त्यांनी काय केलं, आदम आणि हवेची उत्पत्ती कशी केली, एदेन बागेची निर्मिती, त्यामध्ये आदम आणि हवेला त्याची राखण करण्यासाठी कसं, देवाची दया आणि माणसाचा स्वभाव, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा पहिल्या भागामध्ये आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये जे आहे ते आदामाची वंशावळ या भागाचा उल्लेख केलेला आहे. आता जर आपण उत्पत्ती 1:5, 8, 13, 19, 23 आणि 31 या या ही जर वचने वाचली तर याच्यामध्ये आहे ते दिवस म्हणजे काय, उत्पत्तीचा दिवस याचा उल्लेख केलेला आहे. प्रत्येक दिवस हा सुरू कुठे होतो आणि संपतो कुठे याचा उल्लेख केलेला आहे. उत्पत्ती 1:5 तुम्ही तुमच्याजवळ जर बायबल असेल, मी तर म्हणते की आपल्याकडे बायबल हे सकाळच्या भक्तीमध्ये असायलाच हवं. उत्पत्ती 5 उत्पत्ती 1 आणि 5वं वचन काय सांगतं ते बघा. सर्वांनी उघडा बायबल. वचन उत्पत्ती 1 आणि 5वं वचन. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. याच्यामध्ये या वचनामध्ये दिवसाची सुरुवात केव्हा होते? आपण जनरली आपण काय म्हणतो, सकाळी उठतो, हा दिवसाला सुरुवात झाली आणि प्रार्थना करतो, हे देवा आजचा दिवस तो आशीर्वादित कर. पण ऍक्च्युली दिवसाची सुरुवात केव्हा होते
हे तर वचन सांगतं. एकच नाही वचन, 5, 8, 13, 19, 23, 31 ही सगळी वचन तुम्ही वाचून बघा. याच्यामध्ये सुरुवात कशाने झालेली आहे? सायंकाळ झाला व प्रातःकाळ झाला, हा शब्द प्रयोग केलेला आहे उत्पत्ती पहिल्या अध्यायामध्ये. म्हणजे दिवसाची सुरुवात आपण मानतो की सकाळी झोपून उठलं की तो दिवस, तिथं दिवसाची सुरुवात होते. पण नाही, बायबल काय सांगतं? सायंकाळ झाला व प्रातःकाळ झाली. सायंकाळ म्हणजे इव्हिनिंग, संध्याकाळ, तेव्हापासून ते सकाळपर्यंत तो एक दिवस. लक्षात घ्या, उत्पत्तीमध्ये जे दिवस ज्याला म्हटलेला आहे तो दिवस केव्हा सुरू होतो आपल्या बायबल प्रमाणे? म्हणून आपण जे दिवसाची सुरुवात जी करतो किंवा दिवसाच्या प्रार्थना आपण देवाला आशीर्वाद मागतो, देवाला जे थँक्यू बोलतो, देवाला उपकार स्तुती करतो की देवा तू माझा काल सांभाळ केलास, आणखीन आता ह्या नवीन दिवसामध्ये तू आम्हाला सहाय्य कर. हे केव्हा प्रार्थना करायचे? आपल्या बायबल प्रमाणे, आपल्या तत्वाप्रमाणे संध्याकाळपासून संध्याकाळी दिवसाची सुरुवात होते आणि दिवसाचा शेवट हा प्रातःकाळ झाला, सायंकाळ झाला, प्रातःकाळ झाला. म्हणजे दिवसाची सुरुवात केव्हा होते? सायंकाळी किंवा सूर्यास्ताला होत असते. हा शब्द प्रयोगाचा अर्थ, लेवीय पुस्तक जर आपण उघडलं तर त्याच्यामध्ये हे जे आहे सायंकाळ झाला आणि सकाळ झाली, हे लेवीय पुस्तकामध्ये त्याला एक दिवस असं म्हटलेलं आहे. असं म्हटलेलं नाही की लाखो हजारो वर्ष आहेत, असा शब्द प्रयोग तिथे केलेला नाही. दिवस हा शब्द तिथे वापरलेला आहे. सायंकाळ झाला आणि सकाळ झाले, हा दिवस. आता एक दिवस म्हणजे किती तास? आता हे तर आपल्याला कळलं की दिवसाची सुरुवात केव्हा होते. दिवसाची सुरुवात केव्हा होते? सायंकाळी, सूर्यास्ताला. सूर्यास्त ते सकाळ, त्याला एक दिवस असं म्हटलेलं आहे लेवियाच्या. आणि असे पुष्कळ वचन आहेत की ते त्याला सपोर्ट देतात. संध्याकाळी म्हणून आपण ऍडव्हेंटिस्ट शुक्रवारी जेव्हा आपण म्हणतो की साबाताची सुरुवात काय होते? संध्याकाळी सुरुवात होते, शुक्रवारी संध्याकाळी होते. आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी 6 किंवा जे सूर्यास्ताची वेळ असते तिथपर्यंत आपण सब्बात पाळतो. आता एक दिवस म्हणजे किती तास? किती तास? याला काही सपोर्ट आहे का? ह्याला सपोर्ट आहे का? इब्री भाषेमध्ये जे कितीतरी वर्षापूर्वी लिहिलं, 6000 वर्षापूर्वी जे बायबलची वचनं जी लिहिलेली आहेत इब्री भाषेमध्ये YOHM किंवा YOM, योम और यहोम, या शब्दाचा प्रयोग केलेला आहे इब्री भाषेमध्ये. आता ह्या इब्री भाषेमध्ये हा जो शब्द वापरलेला आहे YOHM, योम, तर या शब्दाचा तंतोतंत अर्थ आहे 24 तासांचा दिवस. आणि ती इब्री लोक जेव्हा आपण शुभ प्रभात म्हणतो किंवा गुड मॉर्निंग असा उल्लेख करतो, तर ती लोक इब्री भाषेमध्ये काय म्हणतात? TOV, TOV, टो टो, याचा अर्थ गुड डे, गुड डे. तर जुन्या इब्री भाषेतील जे आपण ट्रान्सलेशन जे केलेलं आहे तर त्यामध्ये एका दिवसाचा मध्ये 24 तास असतात. एक दिवस म्हणजे 24 तास, आणि त्याचा उपयोग उल्लेख इब्री भाषेतील YOHM या शब्दामध्ये दिलेला आहे. YOHM ते ओरिजिनल जे बायबल, जे मूळचं बायबल आहे त्याच्यामध्ये आहे. आणि आपण जे आता मराठी किंवा इंग्लिश हे ट्रान्सलेशन बघतो त्याच्यामध्ये 24 तास आपण बघतो. तर उत्पत्तीच्या जे एक पहिला अध्याय, दुसऱ्या 24 उत्पत्तीच्या तपशिलात
24 तासांचा दिवस याचा उल्लेख केलेला आहे. आता 10 आज्ञेमध्ये पण 24 तासांचा उल्लेख आहे. कसं काय बरं? उत्पत्ती कार्यात 24 तासांचा दिवस हा त्याचा उल्लेख केलेला आहे. कारण 10 आज्ञामध्ये 4थ्या आज्ञेमध्ये देव काय म्हणतो? शब्दाची दिवस आठवण ठेवून तो पवित्रपणे पहा. 6 दिवस श्रम करून, इथं दिवस 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 हा शब्दच वापरलेला आहे. आणि दिवस हा इब्री भाषेमध्ये एक दिवस हा 24 तासांचा. 6 दिवस श्रम करून आपले कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वराचा याचा शाबात आहे. म्हणून या दिवशी कोणतेही कामकाज करू नको, कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र त्यातील सर्व काही निर्माण केली आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शब्दात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. निर्गम 20 अध्याय 8 ते 11 वचन. एक दिवस हा 24 तासांचा याचा उल्लेख इब्री भाषेमध्ये सुरुवातीला केलेला आहे. YOHM, योहोम हा शब्द आहे मूळचा. याचा शब्दशः अर्थ आहे एक दिवस, आणि एक दिवस हा 24 तासांचा. हे समजलं आता? एक दिवस म्हणजे किती तास? मला वाटते चांगलं समजलं असेल, कारण आपण नुसतं वाचत जातो आणि आपण समजून घेत नाही बायबल. कारण कसं तरी आपल्याला हे बायबल वाचून संपवायचं असतं ना. आता प्रत्येक एक दिवस हा, आता मी तुम्हाला सांगितलं इब्री भाषेमधलं. उत्पत्ती दुसरं एक आर्ग्युमेंट नेहमी आपले शहाण्या लोकांचं असतं की एक दिवस कसा असू शकेल. ते काय करतात? 2 पेत्र 3 अध्याय 8व्या वचनाला धरून चालतात. लोकांची एक दुर्बुद्धी म्हणा, की जे स्वतःला जे खूप शहाणे समजतात ते नेहमी आर्ग्युमेंट करत असतात की कोणतं वचन धरतात? 2 पेत्र 3 अध्याय 8वं वचन. प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे, याचा आधार ते घेतात. ते त्यांचं म्हणणं आहे की एक दिवस म्हणजे 1000 वर्षासारखा. म्हणजे देवाला पृथ्वी प्रत्येक दिवसाचं जे काही उत्पत्ती केली देवानं, प्रकाश, अंधार याची उत्पत्ती केली. प्रत्येक दिवशी जलचर, भूचर, प्राणी हे जे उत्पन्न केले ते एक दिवस म्हणजे 1000 वर्ष लागली, असं काहींचं म्हणणं आहे. पण इथं उत्पत्तीमध्ये तर देवाने काय म्हटलेलं आहे की काय लिहिलेलं आहे की शब्दाने देवाने आपली ही सर्व पृथ्वी निर्माण केली. एक शब्द उच्चारायला 1000 वर्ष लागतील का? पण दुसरी गोष्ट म्हणजे 2 पेत्र 3:8 त्याच्या पुढच्याच भागामध्ये त्याच ओवीचा शेवट 1000 वर्ष एक दिवसासारखी आहेत या शब्दाने झालेला आहे. म्हणजे इथं जे 1000 वर्षाचा उल्लेख आहे याचा फक्त अर्थ आहे की देवाला काही अशक्य नाही. देवाला काही अशक्य नाही असा वचनाचा आहे. त्याला तो काहीही करू शकतो थोडक्या वेळामध्ये, असं आहे, असं याचा अर्थ आहे. पण जे तत्ववेत्ते, खूप डोक्याला शहाणे समजणारे लोक काय म्हणतात की एक दिवस म्हणजे 1000 वर्ष. तसं नाही. त्याच वचनाच्या पुढच्या भागामध्ये लिहिले की त्या शेवटी, त्या ओवीच्या शेवटी 1000 वर्ष एक दिवसासारखे आहेत. उत्पत्ती कार्याचे दिवस हजारो, लाखो किंवा अगणित वर्षाचे आहे, असं म्हणणारे देवाच्या वचनाच्या खरेपणाची शंका निर्माण करतात. देवाने हे जग केवळ आपल्या शब्दाने निर्माण केलं. हे कसं आहे? फसवणूक आहे, सैतानाचा हा खेळ आहे की माणसाच्या डोकामध्ये देवाच्या उत्पत्तीवरची शंका निर्माण व्हावी आणि लोकांचा देवावरचा विश्वास कमी व्हावा. हे सैतानाची कुयुक्ती आहे. वाळवंटामध्ये जेव्हा येशू उपवास करत होता तेव्हा सैतान आणि त्याची परीक्षा घेतली. हे सगळं तुझं आहे, हे सगळं मी तुला देतो, तू हे कर, ह्या दगडाची भाकर कर.
म्हणजे सैतानाचा खेळ. येशूने ते बरोबर ओळखून होता की हे जे सैतान आहे हे आपल्याला कसं फसवत आहे आणि देवाच्या वचनापासून कसं बहकवत आहे. तसंच सर्पाने काय केले एदेन बागेमध्ये, अशाच प्रकारे त्याला हवेला मोहात पाडलं. आणि तीच गोष्ट आजही सैतान करत आहे की अशा वचनांचा जे आहे त्या वचनांचा तंतोतंत अर्थ समजून घेण्याऐवजी तो आपल्या डोक्यामध्ये काय करतो, शंका निर्माण करतो. आपण ही प्रार्थना कधी कधी करतो, आणखीन पुढं म्हणतो काय माहिती देव ऐकतो की नाही. आणि देवाने जर प्रार्थना ऐकली नाही तर आपण देवाला दोष देतो. आणि शैतानाला तेच पाहिजे की आपण देवाला दोष द्यावं. देवाच्या ज्या कृती आहेत ते हाणून पाडाव्या आणि माणसाला त्याच्या वचनापासून बहकावं, ही शैतानाची इच्छा आहे. आणि त्या मोहाला आपण बळी पडायचं नाही. आता हे तुम्हाला एक दिवस किती तासांचा आणि देवाने किती वेळात पृथ्वी उत्पन्न केली हे समजलं. आता अजून एक वचन, उत्पत्ती 1:1, उत्पत्ती 2:1, निर्गम 20:11, याच्यामध्ये देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. आता हा आकाश हा शब्द वापरलेला आहे. आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे स्वर्ग. पुऱ्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तसा कुठेही उल्लेख केलेला नाही. आकाश म्हणजे पृथ्वी, स्वर्ग. आकाश या शब्दाचा अर्थ आठवड्याच्या चौथ्या दिवशी, थोडस पुन्हा पाठीमागे जाते, 6000 वर्षापूर्वी आठवड्याच्या चौथ्या दिवशी देवाने काय निर्माण केले? सूर्य, चंद्र, तारे निर्माण केले. उत्पत्ती 1:14 ते 19 या ओव्यांमध्ये पण माणसाचा गोंधळ आहे. त्यांचं म्हणणं आहे, एकतर शहाणे लोक म्हणतात की एक दिवस म्हणजे 1000 वर्ष, आणि इथं या वचनाचाही अर्थ ते चुकीचा काढतात. आठवड्याच्या चौथ्या दिवशी सूर्य, चंद्र, तारे निर्माण केली. ह्या या वचनानेही लोक गोंधळलेले आहेत आणि वचनाचा अर्थ ते समजून घेत नाहीत. आकाशातील सूर्य, त्यांचं म्हणणं आहे आकाशातील सूर्य, चंद्र, तारे एकाच वेळेस अस्तित्वात आले का? काही येऊ नयेत बाबा, काही येऊ नयेत. जर देव आपल्या शब्दाने ते निर्माण करतोय तर देवाला काय अशक्य आहे? देवाला काय अशक्य आहे? कदाचित सूर्य पहिला निर्माण, जर वचनामध्ये दिलेला आहे सूर्य, चंद्र, तारे, पहिला सूर्य निर्माण केला असेल, नंतर चंद्र, नंतर तारे. कदाचित अज्ञात्याने केले असेल, सूर्य हो सूर्य झाला, चंद्र हो चंद्र झाला, तारे होत तारे झाले असतील देवाने केले. त्यावेळी देवाला कोणतीही गोष्ट अशक्य असं नाही. देवाचं जे निवासस्थान स्वर्ग, याचा समावेश उत्पत्ती कार्याच्या पुस्तकामध्ये कुठेही करण्यात आलेला नाही. उत्पत्ती 1 आणि 2 यामध्ये आलेला शब्द आकाश, मग हा काय सांगतो? आकाश हा शब्द काय सांगतो, काय म्हणतो? जे वरती आकाशामध्ये जे सूर्य, चंद्र, तारे, सूर्यमाला जी आहे, दूधगंगा, हे जे काय आहे, त्या ह्या सर्व गोष्टीला देवाने काय म्हटलेलं आहे? आकाश असं म्हटलेलं आहे. ह्या ज्या वरती आकाशामध्ये जे देवाने निर्माण केलं त्याला आकाश हा शब्द वापरलेला आहे. आता पृथ्वी, अजून एक वचन ते त्याच्याबद्दलही लोकांचं जोबच्या पुस्तकामध्ये हे वचन आहे. त्या जोबच्या योबाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे. योब पहिला अध्याय आणि 6 ते 12 याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की देवपुत्र यांची सभा भरली
सगळे एकत्र झाले, देवपुत्र. इंग्लिश बायबल मध्ये सन्स ऑफ गॉड, सन ऑफ गॉड असं नाही लिहिलेलं, सन्स ऑफ गॉड एकत्र झाले आणि त्यांची मीटिंग झाली. मग त्याच्यामध्ये सैतान ही आला आणि मग देवाने सैतानाला सांगितलं की माझा दास जोब हा खूप माझा उपासक आहे, आणखीन त्याला तो हात लावू नको, त्याची तू परीक्षा घेऊ नको, त्याला तू मारू नको, असं सांगितलेलं आहे. यामध्ये देवपुत्र देवपुत्र असं का म्हटलेलं आहे, म्हणजे अनेक देवपुत्र या शब्दाचा अर्थ. यावरून आपल्याला कळतं की पृथ्वी एक आहे की अनेक आहेत. देवाने एकच पृथ्वी उत्पन्न केली का अनेक पृथ्वी उत्पन्न केली? लक्षात घ्या, हे अगदी नवीन आहे आपल्याला. या वचनावरून असं कळतं की एक कळतं की पृथ्वी ह्या अनेक आहेत. योब 6:12 मध्ये देवपुत्र एकत्र आले, म्हणजे देवपुत्र हा शब्द कदाचित देवाचे देवदूत, प्रिय देवदूत ज्यांना देवानं आशीर्वाद दिलेला होता ते देवा समान होते, पण तेव्हापेक्षा ते उच्च नव्हते. परमेश्वर हा त्यांच्यावरचा अधिकारी होता. तर या शब्दाला देवपुत्र, सन्स ऑफ गॉड हे पुष्कळ किंवा प्रत्येक पृथ्वीमधून जो पवित्र देवाने निर्माण केलेला आदाम असंही असू शकेल, किंवा ग्रुप ऑफ गॉडली पीपल, देवाचे जे देवाला मानणारे, देवावर विश्वास ठेवणारे जे देवदूत हे असू शकतील, असं या देवपुत्र याच्यावरून. आणि जेव्हा हा शब्द अनेक वचनी आहे त्याच्यावरून पृथ्वी अनेक आहेत. माणूस चंद्रावर जातो, ग्रहांचे परीक्षण करतो, परंतु आजपर्यंत अंतराळात गेलेल्या माणसाला कोणत्याही ग्रहावर अजून मानव तिथे आहे असं आढळून आलेलं नाही. कदाचित त्याच्या पलीकडे अनेक पृथ्वी असू शकतात, पण सायंटिस्ट पण म्हणतात पृथ्वी अनेक आहेत. न उत्पत्ती मध्ये उल्लेख केलेला देव तो कसा होता? उत्पत्तीमध्ये देवाने आपल्या शब्दाने पृथ्वी उत्पन्न केली. तो देव कसा होता? तो देव हा विचारपूर्वक योजना करणारा होता. त्या देवाने खूप विचारपूर्वक, आपले शरीरच घ्या ना, आपलं शरीरच घ्या, घड्याळाचं जर आत जर तुम्ही उघडून पाहिलं, छोटे 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 स्क्रू, छोटे छोटे वायर त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातून एक जर बिघडलं तर ते घड्याळ बंद पडतं. आपल्या शरीराची रचनाच बघा, किती सिस्टमॅटिक, किती व्यवस्थित केलेली आहे आपल्या मानवाच्या शरीराची. त्याच्यातून एक अवयव जर चालायचा बंद झाला तर आपलं अंग तापतं, आपल्याला कळतं की माझ्या शरीरामध्ये काहीतरी झालेलं आहे, मी तो आजारी पडतो. तर देव कसा आहे? त्यानं जे योजना केली ती विचारपूर्वक केलेली. देवानं सर्व उत्पन्न केलं आणि देवानं हा विचार केला की याचं राखण करायला, याची काळजी घ्यायला कुणीतरी हवा आहे. म्हणून त्यानं देवाने मातीपासून आदामाला बनवलं, विचारपूर्वक बनवलं. त्याच्यामध्ये आपला स्वतःचा श्वास फुंकला, त्याच्या नाकपुड्यामध्ये आपल्या स्वतःसारखं त्याला बनवलं, आशीर्वादित केलं. आणि परत त्याने देवाने विचार केला की हा माणूस, हा पुरुष हा एकटा असणं बरं नाही, त्याला सहचारिणी हवी. म्हणून देवानं त्याच्यासाठी त्याचीच बरगडी काढून त्याला सहचारिणी बनवलं. किती प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली. पण त्याचबरोबर यामध्ये माणसाच्या स्वभावाचंही उल्लेख केलेला आहे. आज हवेच्या स्वभावाचं, शैतानाने तिला भुरळ घातली आणि पापामध्ये पाडलं. हा आपला देव, उत्पत्तीमध्ये देव जो उल्लेख केलेला आहे, तो उत्पन्न करता देव हा विचारपूर्वक योजना करणारा आहे. तो प्रेमळ देव आहे, आकलन शक्ती भरपूर असलेला देव आहे, त्याचं मनस सामर्थ्य भरपूर आहे. आणि त्याच देवानं
आपल्याला त्याच्या सारखंच बनवलेलं, त्याच्या सारखीच विचार करण्याची बुद्धी आपल्याला दिलेली, बऱ्या वाईटाची जाणीव करून घेण्याची बुद्धी आपल्याला दिलेली आहे. आपल्याला एक शक्तिशाली मेंदू दिलेला आहे. हृदय हे जे अवयव दिलेले आहेत ते सर्व विचारपूर्वक शरीराची आपल्या रचना केलेली आहे. देवाने माणसावरती ह्या पृथ्वीचे जे आहे त्याची राखण करण्याची जबाबदारी, बऱ्या वाईटाची जाणीव करून घेण्याची शक्ती त्याला दिलेली आहे. हा उत्पन्न करता देव हा कोण होता बरं? देव तर होता. आपण देवाबद्दल बोलतो तेव्हा देव हा किती रूपामध्ये आहे? 3 रूपामध्ये, पिता, पुत्र, पवित्र आत्मा. मग ह्या उत्पत्तीच्या कार्यामध्ये तिन्ही सहभागी होते का? हाही प्रश्न माणसाला येतो. फक्त एकटा देवच होता की पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे 3 होते का? तिघांचीही सहभागिता या उत्पत्ती कार्यात होती का? होय. देवाचं वचन सांगतं पहिल्याच अध्यायामध्ये 1:1 या वचनामध्ये काय सांगतं? बायबल उघडा, बघा. हे हे जे डाऊट आहे ते कायमचे आपल्या डोक्यामध्ये राहिलेलं असतं. ते देवाचं वचन वाचूनच ते हे करा की तिघे जण होते का? पहिल्याच वचनामध्ये काय सांगितले की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. कुणी उत्पन्न केली? देवाने. आणि दुसऱ्याच वचनामध्ये काय सांगितलेले? आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती, जल निधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत होता. देव होता, पवित्र आत्माही होता. आता व्हॉट अबाउट जीसस क्राइस्ट? परमेश्वर येशू ख्रिस्ताचं काय? येशू ख्रिस्त होता का? उघडा बायबल, इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय 1 ते 2. इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय, इब्री लोकास पत्र याचा पहिलाच अध्याय, त्याच्यामध्ये आपण बघू 2रं वचन. त्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला इब्रिकोरास परत एकदा सांगते मी तुम्हाला. इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय 2ऱ्या वचनामध्ये येशू ख्रिस्त उत्पत्तीमध्ये होता. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टीचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. इथं हे विश्व हा शब्दाने आपल्याला कळते की पृथ्वी अनेक होती. पृथ्वी आणि अनेक पृथ्वी मिळून विश्व होते. तर या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा उल्लेख केलेला आहे. तो त्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला. त्याने त्याला सर्व गोष्टीचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. येशू ख्रिस्त ही होता. पिता, पुत्र, पवित्र आत्मा तिन्ही गोष्टींचा सहभाग उत्पत्ती मध्ये आहे. तिन्ही गोष्टींचा, तिन्ही लोकांचा. प्रारंभी मोशेने उल्लेख केलेले कोणत्या वचनामध्ये बरं? यव्हान 1:1 ते 3. प्रारंभी शब्द होता, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. यव्हान 1:14 सांगतं की येशू उत्पन्न करता होता. त्याच्या शब्दाने सर्व पृथ्वी अस्तित्वात आली. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. यव्हान 1:1 ते 3. आणि यव्हान 1 ते 14 मध्ये काय सांगितलेलं आहे? शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्हामध्ये वस्ती कुणी केली बरं? येशू ख्रिस्ताने आम्हामध्ये वस्ती केली. तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर देवाने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. आम्हामध्ये त्याने वस्ती केली. हा शब्द म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. हे लक्षात ठेवा माझ्या प्रियानो. येशू प्रारंभी शब्द होता. येशू प्रारंभी होता. शब्द देवासह होता. देवा बरोबर तो येशू होता
आणि शब्द काय होता? देव होता. हे कुणाबद्दल? हा शब्द 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 येशू बद्दल बोललेला आहे. आणि एव्हान 1:14 मध्ये काय काय सांगितलेलं आहे? शब्द देही झाला, आपल्यासारखा तो जगामध्ये आला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. याच्यावरून आपल्याला काय कळतं? की येशूचा सहभाग, येशू ख्रिस्ताचा सहभाग उत्पत्तीमध्ये होता. उत्पत्तीमध्ये तिन्ही गोष्टींचा सहभाग आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. ह्या तिन्ही गोष्टींचा सहभाग आहे. मला वाटतंय हे आपल्याला बऱ्याच गोष्टींचा आज उलगडा झालेला आहे. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये हे प्रश्न येतात की अरे बाबा, देवानेच फक्त उत्पत्ती होता, येशू कुठे होता? येशू ख्रिस्ताचं काय? तो केव्हा आला? तो जेव्हा जगामध्ये आला तेव्हाच त्याचं अस्तित्व होतं का? नाही. देवाच्या पुत्राचं अस्तित्व हे उत्पत्तीपासून आहे. देवाच्या पवित्र आत्म्याचं अस्तित्व पृथ्वीच्या उत्पत्ती पासून आहे. पृथ्वी अनेक आहेत. आपण ज्या ठिकाणी राहतो ती पृथ्वी, ज्या ठिकाणी मानवाची वस्ती आहे. आजच्या दिवसासाठी मला वाटतंय आपण इथेच थांबू. उद्याला परत आपण हेतू काय होता उत्पत्ती कार्याचा हेतू, आणि त्याच्यावर विचार करणार आहोत. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. हॅव अ गुड डे.